नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता जेथे आता कबड्डी कोचसाठी मात्र ही कमळीची नियुक्ती झालेली असते आणि तेथील सर कमळीला समजावत असतात। येथील मुलं मात्र आता कसे आहेत, एकदम शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आलेली आहे, कारण मुलं आहेच तशी। आणि आता जे काही म्हणजे आणखीन मात्र ह्या मुलांनी खूप वैताग मांडलेला आहे, कोणी ते शिकवायला सुद्धा तयार नाही, परंतु एक खूप मोठी अडचण सुद्धा आहे। शिक्षण मंडळाने सुद्धा आता एक खूप मोठा निर्णय घेतलेला आहे की यावर्षी आमच्या शाळेने कोणतीही आता महत्त्वाची कामगिरी केली नाही तर आणि शाळा बंद पडण्यात येईल, कारण यावर्षीची जी काही कबड्डीची आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे, आमच्या शाळेची अस्तित्वाची ही लढाई आहे, ती स्पर्धा नसून किती काही झालं तरी ही स्पर्धा आम्हाला जिंकायची आहे आणि जर जिंकली नाही, शाळा जर बंद झाली तर मुलांचं खूप नुकसान होईल। आता हे सर्व काही ऐकल्यानंतर कमळी म्हणते की हे बघा सर मात्र जिंकायचं झालं तर ते मी तुम्हाला नाही सांगू शकत, ते वचन नाही देऊ शकत, परंतु आता मात्र शाळेच्या बाबतीत हार किंवा जीत झालं, परंतु ह्या शाळेसाठी मात्र मी माझ्याकडून जेवढे प्रयत्न करता येईल तेवढे प्रयत्न करत राहील। मी 100% खात्री देते, माझ्याकडून कोणतीही आता अशी नाही कमीपणा होणार। तेव्हा मात्र ते सर कमळीवर खुश होतात आणि म्हणतात की गुड, मला तुमच्याकडून हीच अपेक्षा होती, आमच्या टीमची आणि तुमची ओळख करून देतो। म्हणून आता सर हे कमळीला घेऊन तिकडे येतात। तेवढ्यात मात्र हे उद्धट मुलं आहे तर ते एकमेकांशी बोलतच असतात आणि तेवढ्यात आता दुसरे सर येतात। ते म्हणतात की अरे पोरांनो ऐका, आपल्याकडे मात्र कबड्डी कोचचे एक नवीन टीचर येत आहे आणि त्यांची आता तुमची ओळख करून देण्यासाठी आता तुम्ही एक लाईन करा आणि थोड्याच वेळात ते मॅडम येतीलच, तुम्हाला कळलं असेल ना। तेव्हा लगेच आता एक मुलगा त्या दुसऱ्या मुलाला म्हणतो की कळले ना आज काय आहे। तेव्हा मात्र आता दुसरा मुलगा त्याला म्हणतो की कबड्डीचा कोच येणार आहे। तेव्हा लगेच आता तो म्हणतो की नाचू की ढोल वाजवू। तेवढ्यात आता हे मॅडम आणि सर मात्र कमळीला घेऊन ते त्यांच्या समोर येतात आणि सगळ्या मुलांना ओळख करून देतात की मुलांनो हे बघा, ह्या आहे आपल्या नवीन कबड्डीच्या कोच कमळी मोहिते। कमळी मात्र त्या मुलांना पाहते आणि तेव्हा तिला आठवते की रोडमध्ये हीच ती उद्धट मुलं होते की त्या आजीला मात्र त्यांनी अडवलेलं असतं। तेव्हा कमळीला तो क्षण आठवतो। कमळी त्या मुलांकडे पाहते तर सर म्हणतात की हे बघा, या जरी गाव खेड्यातून आल्या असल्या तरी सुद्धा त्यांनी स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या मेहनतीने स्वतःच्या गावाचं नाव मोठं केलेलं आहे। आणि आता ते कमळीला म्हणतात की मॅडम, मी तुम्हाला या सगळ्याची ओळख करून देतो, त्यांचं नाव रेकॉर्डवरती जरी मात्र आता हे असे असेल तरी सुद्धा आम्ही त्यांना नावानेच हाक मारतो, त्यांची टोपण नाव आम्ही ठेवलेली आहे। त्यांची टोपण नाव मी तुम्हाला सांगतो, हा आहे बंड्या आणि तो बिंड्या, तो पहिलवान, ती आता मिनी आणि ती सपना। मात्र आता ही उद्धट मुलं एकमेकांना हसतात आणि म्हणतात की ही तर आपल्याच वयाची दिसते, ही आपल्याला काय शिकवणार। आता सर मुलांना म्हणतात की तुम्ही मॅडमच्या स्वागतासाठी जी तयारी केलेली आहे ते लवकरात लवकर घेऊन या। आता कमळी खूप खुश होते आणि तेवढ्यात आता तो जो काही आता हा मुलगा आहे तो मात्र तो बॉक्स घेऊन येतो आणि आता ही मुलं इतकी उद्धट असतात। आज जो काही हात त्यांनी कमळीच्या गळ्यामध्ये घातलेला असतो तेव्हा आता कमळीला खूप छान वाटतं, पण जेव्हा तो आहार कमळीच्या गळ्यामध्ये घातला जातो तेव्हा त्याला फारच मुंग्या असतात आणि ही उद्धट मुलं आता खूप मोठ्याने हसायला सुरुवात करतात, त्यांना माहिती असतं। आणि तेवढ्यात मॅडम म्हणतात की अगं कमळी, त्याला मुंग्या आहे, काढ लवकर। तेव्हा कमळीला त्या मुंग्या डसतात, कमळी लगेच हार काढते। मुलं जोरजोराने हसत असतात तेव्हा ते सर मात्र आता त्यांच्यावर ओरडतात, ही कोणती पद्धत झाली तुमची नवीन आलेल्या शिक्षकांचं स्वागत करण्याची, काही लाज वगैरे आहे की नाही, मुंग्या असणारा हार तुम्ही त्यांना घालतात का। तेव्हा लगेच आता कमळी म्हणते की अहो सर ठीक आहे, आता मात्र जाऊन द्या, त्यांनी मुंग्या असणारा हार घातलेला आहे, पण त्यांच्याकडे लक्ष द्यायला नको, कारण त्यापेक्षा मात्र ते पहिली मॅच जिंकतील, जो काही हार मिळेल ना आपण त्याकडे लक्ष देऊ, आजपासूनच मी आता हे सगळं काही सुरू करतो। तेव्हा आता सर म्हणतात की ठीक आहे आणि मुलांना म्हणतात की चला ग्राउंडवर व्हा। ग्राउंडवर गेल्यानंतर 5 मिनिटात मॅडम येतील। ती मुलं मात्र धावतच ग्राउंडवर येतात, कमी त्यांच्याकडे पाहतच असते। त्यानंतर इकडे कामिनी मात्र आता जो काही FIR चा तो रिपोर्ट पाहते तेव्हा ती म्हणते की मला वाटलंच होतं, सारखं माझं मन मला तेच सांगत होतं, बाई नक्की दुसरी कोणीतरीच आहे, तिचं वय सुद्धा वेगळं आहे, सगळं काही वेगळं आहे, म्हणजे ती सरोजच नक्की आता डेड बॉडीचं झालं तरी काय। त्याचा अर्थ असं होतो की ती डेड बॉडी होती तर ती गौरीची नव्हती, म्हणजे त्या गौरीची बॉडी दुसरीच कुठेतरी आहे, तर पाण्यातून वाहून आलेली बाई वेगळी होती, तर मात्र गौरीची डेड बॉडी कुठे गेली असेल असा प्रश्न आता कामिनीला पडतो। तिची डेड बॉडी का सापडली नसेल असा विचार करत असताना तिला तो क्षण पुन्हा आठवतो जेव्हा सरोजला गोळी मारलेली असते तेव्हाचा। तेव्हा ती विचार करते आणि स्वतःला म्हणते की कामिनी तुझं काहीतरी चुकतं, परंतु आता ह्या कमळीने कसंही मान्य केलं असेल तिची आई गेली म्हणून, ते पण इतक्या सहजपणे, नक्की काही कळत नाही की नक्की काय घडलं असेल, नक्कीच काहीतरी वेगळं घडलेलं
असेल तेवढ्यात तिथे रागिनी येते तर कामिनी खूपच घाबरते. रागिनी विचारते की काय झालं आई, तू इतकी का घाबरली? तेव्हा कामिनी मात्र आता उडवाउडवीचं उत्तर देते की अगं काही नाही, अगं असं सहजच घाबरले, तू कशी अचानक आली त्यामुळेच. तेव्हा आता रागिनी म्हणते की अजून सुद्धा तू त्याच गोष्टीचा विचार करत आहेस, त्या माणसाने मात्र काहीतरी तुला माहिती दिली असेल म्हणून, राईट ना? म्हणते की अगं तसं नाही, त्याने मला FIR ची कॉपी यावर पाठवली, त्याच्यातील माहिती आणि प्रत्यक्षात मात्र ह्यामध्ये खूप मोठी तफावत आहे. तेव्हा आता रागिनी म्हणते की आई, मी तुला अजून सुद्धा तेच सांगते, अगं सोडून दे, हे सगळं करण्याची गरज काय आहे तुला? तेव्हा आता कामिनी म्हणते की नाही, किती काही झालं तरी मला कमळीला शोधावं लागेलच. ती का म्हणत होती की तिच्यासोबत कोणीतरी बाई होती असं म्हणत होते. आता मात्र नक्की ती कोण आहे हे मला बघावंच लागेल आणि 1 मिनिट मला खूप महत्वाचं काम आहे असं बोलून आता ती निघून जाते. रागिनी मात्र तिला वैतागते, या आईचं नक्की काय सुरू आहे. पण रागिनीला सुद्धा आता फार राग येतो. त्यानंतर आता ही मुलं ग्राउंडवर येतात आणि अगदी उद्धट सारखं हसत असतात. कमळीची उडवत असतात की कसली मात्र ही पोरकट स्कोच घेऊन आले आणि तिची ABCD सुद्धा आपल्याला माहिती नाही. तेवढ्यात मात्र आता तो हिंदी बोलणारा म्हणतो, अरे कबड्डी में ABCD नाही तर KBD होतीये. तेव्हा मात्र आता दुसरा चिंटू म्हणतो की जाऊन दे, आपण मात्र तिला 2च दिवसात पळून लावूयात. त्यांचा काहीतरी आता कमळीला त्रास देण्याचा प्लॅन अगदी ठरलेला असतो. एकमेकांना टाळी वगैरे देतात. तेव्हा मात्र आता कमळी जेव्हा ग्राउंडवर येते तेव्हा तिला मात्र आता जो काही तिने आता कबड्डीचा जो काही सामना पहिल्यांदा जिंकलेला असतो ते सगळं क्षण तिला आठवतात. कमळीमध्ये मात्र आता ते क्षण आठवल्यानंतर वेगळाच काही आनंद निर्माण होतो. तेव्हा ती ग्राउंडवरती पाय ठेवल्या खाली पाया पडते. तिला खूप छान वाटत असतं. त्यानंतर मात्र आता इकडे नयनताराची मीटिंग सुरू असते लॅपटॉपवर. ऋषी तेथे समोर बसलेला आहे. आता ती मीटिंग वगैरे झाल्यानंतर ऋषी बाय म्हणतो आणि म्हणतो की चला आता मी निघतो. तर नयनतारा म्हणते की ऋषी सो सॉरी, आपले जे काही रेग्युलर क्लायंट आहे ना ते आता घरी येत आहे. तेव्हा आता ऋषी म्हणतो की नाही, मी आई थांबू शकत नाही कारण माझी काम तिकडे खोळंबलेली आहेत. तेव्हा आता नयनतारा म्हणते की त्यांनी स्पेशली तुला फोन करून थांबवण्यासाठी सांगितलेलं आहे. हे बघ, हे जर खूप इम्पॉर्टंट असेल तर तू साहेबाला सांग. ऋषी म्हणतो की मी नाही सांगू शकत. त्यावरती मात्र आता नयनतारा म्हणते की अरे तुला तर माहितीच आहे की मुळेंना मात्र आता तुझ्या आयडिया, तुझ्या कल्पना किती आवडतात. थोडा वेळ तर तू थांबू शकतो ना. तेव्हा लगेच आता ऋषी म्हणतो की ठीक आहे, पण लवकरात लवकर त्यांना बोलव. तर लगेच नयनतारा म्हणते की बरं ठीक आहे, मी लगेच फोन करून सांगते ना येथे पोहोचण्यासाठी. ऋषी म्हणतो की ठीक आहे. त्यानंतर आता कमळी ग्राउंडवर आलेली आहे. त्या मुलांना म्हणते की चला सगळ्यांनी रांग करा. मग ती मुलं मात्र हसत असतात. कमळी त्यांना म्हणते की रांग कशी करतात तुम्हाला माहिती नाही वाटतं. मला वाटलं नव्हतं की येथील पोरं मात्र इतकी मंद असतील. आता सगळी मुलं मात्र आता रांगेमध्ये येऊन उभी राहतात. एक मुलगा बाजूला राहतो. तेव्हा आता कमळी म्हणते की अच्छा, म्हणजे याला नाही कळालं असं अजून असं वाटतं. तो सुद्धा उठतो आणि रांगेतून उभा राहतो. तेव्हा कमळी म्हणते की छान. कमळी त्यांना म्हणते की चला सुरू करायचं का? ग्राउंडला मात्र 4 राऊंड मारायचे. ज्यांनी मात्र त्या आजींना त्रास दिलेला आहे तर त्यांनी मारायचे आहे. तेव्हा मुलं मात्र उभीच असतात. कमळी त्यांना विचारते की काय झालं. तेव्हा तो आता समोर असलेला मुलगा म्हणतो सिटी नाही बजाओगे तर भागोगे कैसे. सगळीजण आता जोरजोरात हसत असतात आणि तेवढ्यात मात्र आता कमळीला कळत नसतं तर मागील एक मुलगा म्हणतो की अहो मॅडम, शिट्टी नाही वाजवली तर पळायचं कसं, असं त्याचं म्हणणं आहे. आता कमळी हसते आणि म्हणते की अरे हे तर तुम्हाला माहिती आहे. वा, गुड, हुशार आहे तुम्ही. बरं ठीक आहे, वाजवतो शिट्टी. जेव्हा कमळी शिट्टी आणायला जाते तेव्हा त्या मुलांनी मात्र आता कमळीला पाडण्यासाठी मध्ये दोरी बांधलेली असते आणि जेव्हा कमळी शिट्टी न्यायला येतच असते तर तिच्या पायात ती दोरी गुंतते आणि कमळी मात्र आता तेथे खाली पडते. तेव्हा मुलं खूपच हसतात, एकमेकांना टाळी देतात आणि म्हणतात की अरे वा, आता मॅडम तर पहिल्या दिवशी आउट झाली. पण आता ही मुलं खूप हसत असतात. कमळीला मात्र आता ह्या मुलांचा फारच राग येतो. त्यानंतर मात्र कमळी आता सायकलवरून येत असते आणि तेवढ्यात मात्र आता रितेश देशमुखचा जो पी आहे तो मात्र गाडी आडवी घालून आता कमळीला थांबवतो. कमळीला फारच राग येतो. त्याला म्हणते की अहो दिसत नाही का तुम्हाला तुमचं नक्की काय सुरू आहे, काय चाललं. मात्र तो आपल्या डोक्यातील हेल्मेट बाजूला करतो. तर कमळी त्याला म्हणते की काय विचार आहे तुमचा. तेव्हा आता तो गाडीच्या खाली उतरतो आणि हात जोडून म्हणतो की नमस्कार, कमळी मोहिते तूच आहे ना. एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. तेव्हा कमळी म्हणते की हो का, पण ही कोणती पद्धत तुमची बोलण्याची. तेवढ्यात तो म्हणतो की मी तुला घरी भेटायला येणार होतो, परंतु तेवढ्यात मात्र तू इकडे आहे कळालं म्हणूनच मी इकडे भेटायला आलो. आता हे सगळं ऐकल्यानंतर कमळी म्हणते की 1 मिनिट, मी तुम्हाला नाही ओळखलं, तुम नक्की काम काय आहे माझ्यासोबत. तेव्हा तो म्हणतो की मी विजेता क्लासचा जनरल मॅनेजर आहे. तुला आठवत असेल की माझा एक माणूस तुझ्याकडे काही एक डील घेऊन आला होता, कारण कसं आहे की त्याला ते डील आहे तर ते क्रॅक नाही करता आलं. कमळीला मात्र आता तो
तो माणूस आपल्याकडे आला होता त्याची आठवण होते. कमळीने त्याला रागावून काढून दिलेलं असतं. तेव्हा आता हा मॅनेजर म्हणतो की त्याला मात्र आता कळालंच नाही हुशार विद्यार्थ्यांशी कसं बोलायचं असतं. परंतु हे बघ कमळी, मात्र तुझ्यासारख्या विद्यार्थ्यांचा खरंच हुशार विद्यार्थी आहे ना त्यांचा फार आदर करतो. मग त्याच्या वतीने मी तुझी माफी मागतो आणि खरंच सॉरी आणि पुन्हा हात जोडतो. तेव्हा आता कमळी म्हणते की अच्छा, त्यांना मी हाकलून दिलं ते तर तुमच्याकडे काम करतात तर. तेव्हा मात्र हा मॅनेजर म्हणतो की हो, पण जो तुझ्याशी जसा बोलला तसं मी नाही बोलणार तुझ्याशी. तेव्हा आता कमळी म्हणते की मला मात्र ह्या विषयावर बोलायचं नाही. तेव्हा सुद्धा ते नाही उत्तर होतं आणि आता सुद्धा नाही. तर आता हा मॅनेजर कमळीला म्हणतो की अगं पण इतकी घाई कशाला करते, कारण तुझं मत ठरवण्या अगोदर तू मात्र नीट विचार कर. आहे की आमच्या क्लासमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी रांगा लावल्या जातात आणि त्यात म्हणजे तुला आमच्याकडे फ्री मध्ये ऍडमिशन मिळतं, शिवाय तुला यातून पैसे सुद्धा मिळणार आहेत आणि तुझं टॅलेंट दाखवण्यासाठी एक चांगली संधी सुद्धा मिळणार आहे. मी म्हणते की हे बघा, मी तुम्हाला अगोदर नाही म्हटले, मग तरी सुद्धा तुम्ही इतकं हट्टाला का पेटलेत, मला तुमच्याकडे ऍडमिशन नाही घ्यायचं. किंवा मात्र आता लगेच तो म्हणतो की अगं हट्ट करतो यामध्ये दोघांचा सुद्धा फायदा आहे. अगं तू जर आमच्या क्लासमध्ये ऍडमिशन घेतलं तर त्यामुळे काय होईल की जास्तीत जास्त विद्यार्थी आमच्या क्लासमध्ये ऍडमिशनला येतील आणि त्यांना चांगलं कोचिंग मिळेल आणि आमच्या क्लासच्या बॅनरवर सर्व मुंबईमध्ये तुझे फोटो लागतील, तुझं नाव सगळीकडे होईल. इकडे झळकेल की कमळी मोहिते. कमळी स्पष्ट नकार देते. तेव्हा मात्र आता हा मॅनेजर म्हणतो की स्पष्ट नकार कशाला देतेस, नक्की ह्यासाठी तुला किती अमाऊंट हवी आहे, तू फक्त सांग आम्हाला. 1 लाख हवी आहे का? बरं ठीक आहे, आमच्या सरांशी बोलतो, मी जास्त अमाऊंट तुला देण्यासाठी सांगतो. बरं ठीक आहे, तुझ्या मनाने सांग, आम्ही तुला ती अमाऊंट देण्यासाठी तयार आहोत. हे बघ एक काम करतो, मी सरांना सांगतो आणि 5 लाख रुपये डन करतो आणि डील डन. तेव्हा आता कमळी त्याच्याकडे बघत असते आणि हे बघ कमळी, आपल्याकडे एक म्हण आहे, लक्ष्मी जर स्वतः आपल्याकडे चालून येत असेल तिला लाथाडू नये. तेव्हा आता कमळी न घाबरणारी असते. कमळी म्हणते की काय हो, तुम्हाला काय वाटलं की प्रत्येकाचा स्वाभिमान तुम्ही विकत घेऊ शकतात का? मला माहिती नाही, परंतु कमळी मोहित्यांचा स्वाभिमान तुम्ही कधीच विकत नाही घेऊ शकत. आता तो मॅनेजर म्हणतो की कमळी, अगं 5 लाख रुपये छोटी रक्कम नाही. आपला फायदा बघून थोडा वेळ तरी माणसाने आपला स्वाभिमान बाजूला ठेवला पाहिजे. हे बघ कमळी, लक्षात ठेव, आमच्या क्लासला आणि आमच्या साहेबांना नकार ऐकण्याची सवय नाही आणि ही गोष्ट चांगली लक्षात ठेव. आम्ही नकार ऐकून घेणाऱ्यातले नाही आणि तू हुशार आहे, मी नक्की तुला काय म्हणतो ही तुला समजलं असेल. तेव्हा आता कमळी म्हणते की तुम्ही सरळ सरळ मला धमक्या देतात का? तुम्ही मला अजूनपर्यंत नाही ओळखलेलं. जितका माझा स्वाभिमान मोठा आहे तितकंच माझं मोठं धाडस आहे. ही गोष्ट तुम्ही चांगली लक्षात ठेवा आणि मी तुम्हाला शेवटचं सांगतो, माझा निर्णय झालेला आहे आणि तो निर्णय नाही बदलणार. थँक्यू असं बोलून आता ती जायला निघते. तेव्हा तो आता मॅनेजर तिचा हात धरतो, तिला सही कर असे म्हणतो. तेव्हा आता कमळी म्हणते की हात सोडा माझा, तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? 100 वेळेस जरी तुम्ही विचारलं ना तरी सुद्धा माझं तेच उत्तर असणार आहे की नाही. सोडा हात असे बोलून आता कमळी तो काही हात सोडायला तयार नसतो. तर रागाने त्याचा हात जोरात हिसकावते आणि सण त्याच्या थोबाडात ठेवून देते. परत जर माझ्या समोर आला तर हाडन मोडून ठेवेन, लक्षात ठेवा. असे बोलून कमळी तेथून तोऱ्यातच निघून जात असते. तेव्हा मात्र आता हा मॅनेजर खूप भडकलेला असतो. त्यानंतर इकडे साहेबा ऋषीला फोन करतो आणि त्याने जे काम दिलेलं आहे ते सगळं काही पूर्ण केल्याचं सांगतो. ऋषी मात्र घड्याळामध्ये बघतो आणि म्हणतो की अरे एवढ्यात सगळी कामं झाली सुद्धा, क्या बात है. तेव्हा आता साहेबा हसतो आणि अरे मी खरंच ऑफिसमध्ये असायला हवं होतं, परंतु आता ह्या आईने मात्र मला इथे थांबून ठेवलेलं आहे. कोण मोहिते आता ह्या मला भेटायला येणार आहे, अजूनपर्यंत ते काही आलेले नाहीत. त्यावरती साहेबा म्हणतो की शेवटी कसं आहे की तुम्ही ओनर आहात, ऑफिसमध्ये बसून काम केलं की काय, घरात बसून केलं की काय फरक पडतो. त्यावरती ऋषी म्हणतो की मला कमळीला भेटायला जायचं होतं पण ते नाही जाता आलं आणि खूप महत्वाचा दिवस आहे. तर साहेबा म्हणतो की तिला सांग कामाच्या गडबडीमध्ये नाही जमलं. हे बघ अरे कमळी अशी राग धरणाऱ्यातली मुलगी नाही. तेव्हा आता ऋषी म्हणतो की अरे ती नाही राग धरणार, परंतु तिच्या महत्वाच्या दिवशी मात्र आता मी तिथे थांबायला नको का? की तू एक काम कर, आत्ताच तिला भेटू नये. माझं सुद्धा ऑफिसचा टायमिंग संपला म्हणजे तिचं सुद्धा आता शाळेचा टायमिंग संपला असेल. मी परत म्हणतो की आत्ता भेटू नको, तू एक काम कर, उद्या तिला ऑफिसला येताना अगोदर तिला भेट आणि मग ऑफिसला ये. किंवा आता ऋषी म्हणतो की नाही उद्या नाही तर मी तिला आत्ताच भेटणार आहे. तेवढ्यात नयनतारा आता ऋषीला येऊन सांगते की अरे मोहित्यांना काहीतरी काम आलेलं आहे, ते आता नाही होऊ शकत. किंवा आता ऋषीवर रागाने म्हणतो की हे कसं शक्य आहे, नॉनसेन्स पण आहे, आपली काम सोडून आपण त्यांची वाट बघत थांबलो आणि आता ते येणार नाही म्हणे. ऋषी मात्र जायला निघतो, परंतु आता नयनतारा म्हणते की ऋषी अरे बाबांना बघायला डॉक्टर येणार आहेत, त्यामुळे तुला जर काही काम नसेल तर तू थांबतोस का? तर ऑलरेडी मी 2दा थांबवलेला आहे आणि जर मात्र आता तुला जर निघायचं असेल तर तू निघू शकतो, रोहित आहे इथे. त्यावरती ऋषी म्हणतो की ठीक आहे थांबतो. नयनतारा ही सर्व मुद्दाम करत असते कारण त्याला कमळीपासून दूर ठेवण्यासाठी. तेव्हा लगेच आता ऋषीच्या मात्र आता लक्षात येत असतं. त्यानंतर आता इकडे हा
जो काही आता हा रितेश सरपोतदार आहे तर त्याचा मॅनेजर तेथे येतो आणि सर्व काही सांगतो आणि तेव्हा आता रितेश त्याला म्हणतो की लूजर आहे, एक नंबरचा लूजर आहे आणि त्या मुलीची साधी एक सुद्धा सही घेऊ शकला नाही, साधा एक फोटो मॅनेज होत नाही तुला, याचा पगार मी तुला देतो का? तेव्हा मात्र आता तो मॅनेजर म्हणतो की सॉरी सर. तेव्हा आता रितेश देशमुख ते सरपोतदार म्हणतो की हे बघा, मला मात्र आता रिझल्ट हवा आहे आणि आता म्हणजे सॉरी हा शब्द माझ्या डिक्शनरीमध्ये नाहीच. तुला माहिती नाही का मी तुला कशासाठी पोहोचतो? मुलीने तुझ्या कानामागे मारली असेल परंतु इगो मात्र माझा दुखावलेला आहे आणि आता किती काही झालं तरी आपल्या होल्डवरती त्या मुलीचा फोटो मला पाहिजे म्हणजे पाहिजेलच. तेव्हा मात्र आता हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.